खालती धबधबा दिसतोय, ही रिस्क आहे भावानो इथून येण्यासाठी। आणि तुम्ही असं बघू शकता असंख्य असे धबधबे, 7-8 धबधबे एकाच जागेवर तुम्हाला भेटतात मित्रांनो। गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात तुम्ही सुशे घात ना। तर आज मी आलेलो आहे केपी वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी। या व्हिडिओमध्ये तुम्ही केपी वॉटरफॉलला कसं येऊ शकता आणि लोणावळा, खंडाळा आणि मुंबईच्या जवळचा हिडन वॉटरफॉल आणि अशी जागा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जास्त वेळ न घालवता चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। पुण्यावरून मात्र 70 किलोमीटर आणि मुंबईवरून 90 किलोमीटर याचं अंतर आहे। मित्रांनो आपण पोहोचलो आहे झेलत वॉटरफॉलच्या एकदम जवळ, इथे श्री दत्त मंदिर आहे आणि आपण त्या डायरेक्शनला गेलो ते झेलत वॉटरफॉलला जाणार। पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, केपी वॉटरफॉल आहे त्या डायरेक्शनला जायचं आहे। तर आपल्याला इथे सोडून जायचं त्या डायरेक्शनला जाऊ। मित्रांनो केपी वॉटरफॉल जाताना इथं बघू शकता त्याच्यामध्ये एक पाण्याचं ओढं भेटलेलं आहे, ते पार करून जायचं आपल्या वरती। चला खूप जास्त आहे। तर तुमचा सोलो वगैरे असेल तर यामधून तुम्ही जाऊन पण जाऊ शकता। मित्रांनो हा जो ट्रॅक आहे तो 2-3 किलोमीटरचा हार्डली आहे आणि जी चढाई आहे एकदम स्टीफ चढाई आहे, तर दमशून होऊ शकते। तर पाऊस तर खूप आहे आणि इथंच आय थिंक थोडा टायमानंतर ना आपल्याला कातात कोरलेल्या पायऱ्या भेटतात। तर आता हा जुन्या काळात एक मार्ग असावा। मित्रांनो आता आपण पोहोचलो जो केपी वॉटरफॉलचा एकदम डेंजरस पोर्शन आहे, म्हणजे इथं कातळ आहे, त्या कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत, त्या स्टेप्सने आपण वरती जाणार आहे। तर चला तिथे जाऊया। मित्रांनो कातात पायऱ्या त्या भेटली आहेत, त्यातूनच आपलं आता जायचं आहे। पण जे मित्रांनो वाट आहे ती घसरली आहे आणि जे कातं आहे ते स्लिपर झालं आहे, तर सांभाळून जाऊ इथून। ते बघू शकता ती छोटासा नॅरो पॅसेज आहे इथे। मित्रांनो जे कातळ आहे ते बऱ्यापैकी त्याच्या स्टेप्स आहेत ते काम केलेलं आहे। पाऊस खूप आहे थोडं आणि रिस्की झालेलं आहे इथं, त्याची जो पब्लिक आहे ती थोडी घाबरलेली आहे। त्यासाठी जर तुम्ही इथं हिमतून आला तर तुम्ही इझिली वरती पोहोचू शकता। हे बघा स्टेप्स आहेत त्या अशा आहेत मित्रांनो। इथे त्यांची मित्र आहेत थोडे ते ओरडतात की तुम्ही परत या म्हणून, तरी आपण जाऊया। तर चला 45 मिनिटाच्या ट्रॅक नंतर आपण पोहोचू जाऊ केपी वॉटरफॉल, म्हणजे ज्या बोगद्यातून ट्रेन निघते त्या जागेवरती। मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे केपी वॉटरफॉल जवळ। ते बघू शकता तुम्ही जो ट्रॅक आहे तो वरती आहे आणि आपल्या ह्या डायरेक्शनला अजून 10 मिनिटं ट्रॅक करायचं फक्त मित्रांनो, 10 मिनिटं। आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता असंख्य असे धबधबे, 7-8 धबधबे एकाच जागेवर तुम्हाला भेटतात मित्रांनो। मित्रांनो हे जे पाण्याचं ओढं जे आपल्याला पार करून जायचं त्या साईडला इथे वॉटरफॉल, तिथून ते ट्रॅकवरून पाणी पडतं। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ताकी त्यांना जे ही रूट आहे तो कळून जावा। मित्रांनो जर तुम्ही केपी वॉटरफॉल करत असाल तर हा जो ट्रॅक आहे तो खूप ॲडव्हेंचरस भरा असणार आहे। या ट्रॅकमध्ये तुम्हाला असंख्य धबधबे, ओढे आणि जंगल, घनदाट जंगल मिळणार आहे। मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे ट्रॅक जवळ। हे बघू शकता इथून हा सुंदर नजारा, अरे बापरे असंख्य धबधबे मित्रांनो जवळून बघायला भेटते आपल्याला। तर चला त्या ट्रॅकवर जाऊया आपण। पोहोचलो आहे मित्रांनो आपण त्या ट्रॅक जवळ। हे आहे ते मित्रांनो बोगदा, भारी दिसतोय बघा ते वॉटरफॉल। तर चला जाण्यासाठी वाट बघा छोटी आहे, जो दगड आहे म्हणजे कातळ आहे, कातळात छोटीशी वाट दिली आहे। मित्रांनो आपण सॅटर्डे या जागेवर आलोय तरी पण तुम्ही रश बघू शकता मोजके 7-8 जण आहेत बघा या ट्रॅकवरती। आता बघू शकता मित्रांनो कसला रौद्र रूप वाटतो या वॉटरफॉलचा, काय भारी वाटतं बघा। त्या साईडला एक वॉटरफॉल आहे। जर मित्रांनो तुम्ही लोणावळा आणि मुंबईपासून जर जवळचा हा असा हिडन वॉटरफॉल बघायचा असेल तर तुम्हाला खोपोलीमध्ये यावं लागेल। खोपोलीमध्ये आय थिंक जो हा ट्रॅक आहे तो 4-5 किलोमीटरचा आहे, जे आपल्याला कमांड भेटले बघा तिथून फक्त 4 किलोमीटर आहे डिस्टन्स आणि जो ट्रॅक आहे तो 30 मिनिटाचा आहे। फक्त 30 मिनिटात तुम्ही इथे पोहोचू शकता। मित्रांनो हा व्ह्यू बघा किती खूपसूरत दिसत आणि हा ट्रॅक आहे। थोड्या वेळात मित्रांनो इथून ट्रेन येणार आहे आणि जो खालती पोर्शन आहे तो बघू शकता ती रिस्की आहे। तर बघू आता थोडा वेट करूया ट्रेनचा, तोपर्यंत तुम्ही हे नजारे बघा।
आणि खालचे बघू शकता मित्रांनो, हे वॉटरफॉल्स आहे. इथून आपल्या इथं जायचं आता. येस फायनली पोहोचलो इथे. आणि इथून बघा हा व्ह्यू भाई साहेब खूप. मित्रांनो केपी वॉटरफॉलला येऊन आय थिंक आम्हाला 15-20 मिनिटं झालेली आहे. आणि इथं सडनली धुका आलेला आहे बघा. या साईडला बघा, आता आपल्याला ट्रेन देखील दिसत नाही आहे. त्या साईडला दाखव की बे ट्रेन दिसत नाही, म्हणजे मागे जाऊ जास्त माझ्याकडे बघ कुठं जातो तू. या साईडला बघा, ह्या साईडून ती ट्रेन येणार आहे मित्रांनो. आज काहीच दिसत नाही बघा, सगळं धुका झालेलं आहे. तर इथून आता इकडे काय, तर मित्रांनो इथून आता लवकरात लवकर निघूया, कारण जास्त वेळ इथं थांबणं रिस्की आहे. जर इथून ट्रेन आली तर आपण बघू शकता कुठं थांबलो आहे. इथं पूर्ण आपली दांदरून जाईल. आणि इथं जाण्यासाठी बघा हे कसा पोहोचलेला आहे बघा, खालती धबधबा दिसतोय. ही रिस्क आहे भावानं इथून येण्यासाठी. तुम्हाला मित्रांनो हा व्ह्यू दाखवण्यासाठी इथपर्यंत आम्ही आलेलो आहे. जर हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण ट्रॅकवर थांबलो आणि ट्रेन आलेली आहे. आता दाखवून गेले हा ब्रिज हलणार आहे मित्रांनो. एक्सप्लोर केलेला आहे. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि